एवढा घेतात का? सोपं वाटत आहे का तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट? हा हे दोन वयस्कर दोन आलेले आहेत. 60 ते 65 वर्ष त्यांचं वय आहे. 2 वर्षापासून जिल्हा न्यायालयापासून तर हायकोर्टापर्यंत चक्कर काढत आहेत ते. माझे सासरे आहेत ते. आमचं शेत नदीच्या पलीकडे आहे. तिथून सगळे लोक नदीतून इतके पाण्यापर्यंत येऊन आपला चारा वगैरे घेऊन येतात. ही गोष्ट खरंच बरोबर आहे का? आणि खरंच एवढ्या लोकांना हे खरं वाटत आहे का? नाही खोटं वाटत आहे का तुम्हाला हे सगळं? हायकोर्टामध्ये केस जिंकून सुद्धा इथे हे साधं तालुका प्रशासन इतकं आहे आम्हाला अडचणी आणत आहे. हे कुठपर्यंत योग्य आहे? हायकोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने लागलेला आहे. 2 वर्षापासून हे लोक म्हातारे लोक बेलोऱ्यापासून इथपर्यंत रोज येणं जाणं करत आहे. रोज चक्र मारत आहे. तुम्ही भेट द्या, पाहणी करा, हे करा. फक्त त्यांचे शब्द फक्त येतो, आज येतो, उद्या येतो आणि पैसे खाऊन तुम्ही असे चुकीचे निर्णय घेता का? फक्त ते 4.5 बस चालू आहे जंगलाची झाडं, त्याच्यासाठी हे लोकांचा जीव घेणार का तुम्ही? शेतकऱ्यांचा आज कितीतरी लोक शेतीपासून वंचित आहेत आणि एवढ्या पाण्यापर्यंत निघून त्यांना शेतामध्ये आणि ह्या क्षुल्लक लोकांसाठी तुम्ही असं हे लोक मरायला जीवावर आमचे अधीर झालेले आहेत का? आमचे लोक गावाकडून आलेले आहेत. गाडी त्यांनी जप्त केली. काल आम्ही 7 वाजेपर्यंत तेच डोकेदुखी केली. काहीच मतलब नाही. हायकोर्टाचा आदेश आहे. आदेश हायकोर्टाचा आहे. आम्ही कायदेशीर चाललो. किती 6 वर्ष सर आम्ही आत्महत्या आम्ही आता इथे तुमच्या समोर आहे ना. ऐका ना, आज इथं आहे ना आम्ही तुमच्या समोर. 2019 पासून अर्धा आहे आमचा. नाही एक मिनिट मॅडम एक मिनिट आता आम्ही इथे उभा आहे ना. बोलवा अधिकाऱ्याला इथं आता सांगा म्हणा मीडिया समोर काय करणार आहे. विषय संपला. किती दिवसापासून आम्ही कुठेच जाणार नाही इथून. काही आत्मदहन करणार नाही कोणी, काही नाही. आम्ही तुमच्या समोर आहे काही यांच्याजवळ काहीच नाही ना. आम्ही फिजिकली झाला प्रयत्न झाला ना तो तुम्ही केला ना, हाणून पाडला ना तुम्ही. हाणून मग तुम्ही कालपासून का केलं नाही? कालपासून काय केलं तुम्ही? 4 दिवस झाले ना. तरी आपलं उगाच दबाव नका आणू. आम्ही आमचं काम करतोय.